नमस्कार, सुनीताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे तिखट मिठाच्या दशम्या। त्या दशम्या आपल्याला प्रवासात न्यायला उपयोग येतात। घरी भाजी नसेल तर तिखट मिठाची दशमी आपण करू शकतो। तर आज आपण घेणार आहे 1 वाटी भरून गव्हाचं पीठ, त्यामध्ये 1 चमचा मिरची पूड, अर्धा चमचा मीठ आपल्या चवीनुसार घ्या, अर्धा चमचा जिरे पूड, 1 चमचा धने पूड, अर्धा चमचा हिंगाची पूड, हे सगळं त्यामध्ये एकत्र केलेलं आहे। आणि आपण नेहमी पोळ्याला तेल घालतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त, पोळीला म्हणजे चपातीला नेहमीपेक्षा जास्त तेल आपण पिठामध्ये घालायचं। आणि कणिक घट्ट मळून ठेवायची। कणिक अर्धा तास तरी भिजलेली पाहिजे। साधारण आपण तेल घातले असा मुटका व्हायला पाहिजे, म्हणजे आपली दशमी मऊ राहील। मी आता यात टेस्टसाठी कोथिंबीर पण थोडी घातलेली आहे, दिसायलाही छान दिसतं। आता ही कणिक आपण एकदम घट्ट मळून ठेवायची। आता हे असं अगदी घट्ट मळून ठेवायचं आणि हे अर्धा तास आपण आता भिजून देऊया। अर्ध्या तासाने आता आपण दशमी करायला घेऊया। आता आपण ते लाटायला घेऊया। आणि ही भाजताना एका बाजूनी भाजायची, त्याच्यापेक्षा मोठी केली तरी चालेल, पण प्रवासात न्यायला म्हटल्यावर आपल्याला ही अशीच पाहिजे। दोन्ही बाजूनी भाजायचे, पण तेल मात्र एका बाजूनी लावायचं त्याला। तर आता मी दोन्ही बाजूनी शेकले, पण तेल मात्र आपल्याला एका बाजूनी लावायचं। दशमी भाजली गेली आणि आपण या बाजूला तेल लावलंय, या बाजूला तेल लावलेलं नाहीये। आता ही अशा एकमेकावर आपण ठेवायची। तर या झाल्या आपल्या तिखट मिठाच्या दशम्या। तुम्ही सॉस बरोबरही खाऊ शकता, कुठल्या चटणी बरोबरही खाऊ शकता। माझी डिश आवडल्यास सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा।